सर्वात जास्त सोनं इम्पोर्ट करणाऱ्या देशांच्या यादीत भारत नेहमीच आघाडीवर असतो। सोन्यात केलेल्या गुंतवणुकीवर नेहमीच फायदा होतो असं अनेक अनुभवी लोक सांगतात। त्यामुळे अक्षय तृतीया, दसरा आणि दिवाळीच्या शुभमुहूर्तावर सोनं खरेदी करण्याची आपल्याकडे प्रथा आहे। असे अनेक गुंतवणूकदार आहेत जे केवळ सोन्यात गुंतवणूक करतात। महागाईवर मात करायची असेल तर महागाईच्या दरापेक्षा जास्त रिटर्न आपल्याला मिळाला पाहिजे। सोन्याने मागच्या अनेक वर्षात सरासरी 10% रिटर्न दिलाय आणि महागाईचा दर साधारण 6 ते 7% असतो। त्यामुळे सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांनी महागाईवर सातत्याने मात केली आहे। सोन्यात मिळणारा रिटर्न, त्याच्यामध्ये असणारी लिक्विडिटी आणि महागाईवर मात करण्याची क्षमता यामुळे बऱ्याच गुंतवणूकदारांना सोन्यात गुंतवणूक करण्याचं महत्त्व आता पटलंय। मात्र सोन्यातली गुंतवणूक आपल्यासाठी फायद्याची असली तरी आपल्या देशाचं त्यात नुकसान आहे। मोठ्या प्रमाणावर सोनं इम्पोर्ट केल्यामुळे भारताचं ट्रेड डेफिसिट वाढतं, डॉलरच्या तुलनेत रुपया घसरतो आणि संबंध देशाला त्याची किंमत चुकवावी लागते। आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये भारताने 340 लाख कोटींचं सोनं इम्पोर्ट केलं। 2021च्या तुलनेत यामध्ये तब्बल 35% वाढ झाली। आता विचार करा, हाच पैसा भारतात राहिला असता तर सरकारला पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी गुंतवणूक करता आली असती। हेल्थ, एज्युकेशन, इन्फ्रा सारख्या सेगमेंटमध्ये हे भांडवल वापरलं गेलं असतं तर अनेक तरुणांना रोजगार मिळाला असता, लाखो स्टार्टअप उभे राहिले असते, लोकांचं उत्पन्न वाढलं असतं आणि त्याचा फायदा सगळ्या देशाला झाला असता। सांगण्याचा हेतू असा आहे की आपण फिजिकल गोल्ड खरेदी करतो, त्यातून आपल्याला फायदा तर मिळतो पण देशाला त्याची किंमत चुकवावी लागते। या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच नरेंद्र मोदी सरकारने 2015 मध्ये गोल्ड बॉन्ड स्कीम लॉन्च केली होती। लोकांना गोल्ड बॉन्ड खरेदी करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने अतिरिक्त 2.5% व्याज आणि मॅच्युरिटीपर्यंत बॉन्ड होल्ड केले तर पूर्ण कॅपिटल गेन टॅक्स फ्री असे फायदे दिले आहेत। या सगळ्याचा हिशोब केला तर फिजिकल गोल्डपेक्षा गोल्ड बॉन्डवर साधारण दरवर्षी 4% जास्त रिटर्न मिळतो। आपला फायदा तर होतोच, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देशाचं इम्पोर्ट बिल कमी होतं। या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यास तुम्हाला ज्यावेळेस सोनं वापरायचं असेल तेव्हाच फिजिकल गोल्ड खरेदी करा। मुलांच्या लग्नासाठी सोनं खरेदी करत असाल पण मुलं लहान असतील आणि त्यांच्या लग्नासाठी 10, 15 किंवा 20 वर्षाचा कालावधी असेल तर आत्ताच फिजिकल गोल्ड खरेदी करून ठेवू नका। सध्या गोल्ड बॉन्डमध्ये गुंतवणूक करा, त्यावर फिजिकल गोल्डपेक्षा जास्त रिटर्न मिळवा आणि ज्या वेळेला आवश्यकता असेल तेव्हाच फिजिकल गोल्ड खरेदी करा। यामुळे आपला आणि आपल्या देशाचा नक्कीच फायदा होईल।